यानंतरची बातमी बीडमधून। बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला। बाळाला जन्म दिल्यानंतर एका 19 वर्षीय महिलेला गंभीर त्रास सुरू झाला आणि तपासणीत सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटात हातमोजे आणि कागदी रुमाल राहिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। दरम्यान बीड जिल्हा रुग्णालयातून ही धक्कादायक बातमी। या महिलेवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तिची प्रकृती सध्या गंभीर आहे। राहणार वडवणी। गेल्या 1 ऑगस्टला माझ्या पत्नीला संध्या सूरज गायकवाड यांना बीड येथे जिल्हा रुग्णालयात सिझरिंगसाठी दाखल करण्यात आलेलं होतं। तर तिथं सीझर झालं संध्याकाळी 7 वाजता। सीझर झाल्याच्या नंतर 2 दिवस त्याने ठेवलं हॉस्पिटलमध्ये। परत तिसऱ्या दिवशी तिला उलट्या व्हायला चालू झाल्या। उलट्या चालू झाल्याच्या नंतर तिथल्या डॉक्टरांना मी विचारलं तिला उलट्या व्हायला, तिच्या पोटात दुखतंय। तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की होत असते, तिला पित्त वगैरे झाले असेल, होईल ठीक। त्याने गोळ्या औषध दिली आणि आम्हाला डिस्चार्ज दिला। परत आम्ही आमच्या गावाकडे गेलो वडवणीला गेल्याच्या नंतर तिचा त्रास काही कमी होत नव्हता म्हणून आम्ही आमच्या गावामधल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये तिला दाखल केल्याच्या नंतर त्यांनी 3 दिवसाचा कोर्स केला। 3 दिवसाचा कोर्स झाल्याच्या नंतर ते म्हणले तुम्हाला सोनोग्राफी करावं लागेल। पोटात दुखायचं काही कमी झालं नाही, उलट्या पण थांबल्या। मग आम्ही सोनोग्राफी केल्याच्या नंतर ते सांगितलं की हिच्या ब्लडमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, हिला तुम्ही तात्काळ बीडला न्या, खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करा। मग आम्ही तिथून बीडला गेल्याच्या नंतर तिथं स्वप्नील ढाके म्हणून डॉक्टर आहेत, त्यांना भेटलो। मग त्यांनी आम्हाला सिटी स्कॅन ब्लड टेस्ट करायला लावली। सिटी स्कॅन झाल्याच्या नंतर समजलं की तिच्या पोटामध्ये खूप इन्फेक्शन झालेलं आहे, ती खूप सिरियस आहे। ते म्हणजे अर्जंट ऑपरेशन करावं लागेल। ऑपरेशनसाठी 5 लाख रुपये तुम्हाला लागतील। 5 लाख रुपये लागतील। त्याच्यानंतर पण तिची गर्भपिशवी काढावं लागेल। पोट उघडल्याच्या नंतर काय काढावं लागेल हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही। आणि परत